एक्झाम्पल 18 सिम्प्लिफाय 99 48/49 इंटू 245. तर इथे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचे. त्यासाठी आपल्याला बॉडमास रूल हा वापरायचा आहे. आधी आता हा जो नंबर आहे हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक नंबर आहे. हा आधी आपल्याला सॉल्व करायचा आहे. ह्याच्यामध्ये पूर्णांक भाग हा 99 आहे आणि अपूर्णांक भाग हा 48/49 आहे. 99 इज अ होल नंबर अँड 48/49 इज अ फ्रॅक्शन पार्ट. तर इथे आपण आधी हे सॉल्व करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 99 48/49 means 99 plus 48/49. 99 into 49 plus 48 divided by 49. आता इथे 99 गुणिले 49 अधिक 48/49. तर 99 ही संख्या आपण 100 वजा 1 100 minus 1 means 99 याप्रमाणे ते आपण आता 99 येते. 100 minus 1 into 49 plus 48 whole divided by 49. 100 into 49 49नी ह्या कंसाला गुणायचे. मग 100 गुणिले 49 100 गुणिले 49 वजा 1 गुणिले 49 म्हणजे 49 अधिक 48 भागिले 49. 100 गुणिले 49 म्हणजे 4900 आणि वजा 49 अधिक 48 वजा 49 अधिक 48 म्हणजे वजा 1 minus 49 plus 48 means minus 1 divided by 49. 4900 मधून 1 वजा करायचे. 4900 वजा 1 4899 भागिले 49. आता ही संख्या आपण कशी लिहिणार आहोत तर 4899 भागिले 49 हे आपण इथे हा नंबर काय केला आधी सिम्प्लिफाय केला तो सॉल्व करून घेतला. तर तो आता इथे हा फ्रॅक्शनमध्ये आलेला आहे. अपूर्णांकामध्ये हा नंबर आला ही संख्या आलेली आहे. 4899 गुणिले 245 भागिले 49. आता 49 एक तरी ह्या संख्येला भाग घालायचा आहे किंवा 49नी ह्या संख्येला भाग घातला तरी चालेल. तर आता 49च्या पाड्यात 245 आहेत का बघायचं आहे. तर 49 गुणिले 5 जर केले आपण तर 245 येतात. तर 49 1 49 49 5 245. 4899 गुणिले 5 4899 इंटू 5 5 इंटू 9 45 5 इंटू 9 40 5 प्लस 4 49 5 इंटू 8 40 40 प्लस 4 44 5 इंटू 4 20 20 प्लस 4 24. Therefore answer is 24,495. 24495 म्हणजे 99.48 गुणिले 245 बरोबर आहे 24495. तर इथं हा प्रश्न सॉल्व करताना आपण काय केलं की 99 गुणिले 49 हे एवढा गुणाकार करत बसायचाच नाही. त्याच्याऐवजी आपण काय केलं की 99 हे 100 वजा 1 लिहिले कारण मग हा गुणाकार करणं आपल्याला सोपं होईल. मग 100 गुणिले 49 हा गुणाकार आपल्याला पटकन करता येतो. 49 पुढे फक्त 2 शून्य द्यायचे म्हणजे 4900 झाले. पण हा गुणाकार जर केला तर आपल्याला जास्त वेळ लागू शकतो. म्हणून आपण काय केलेले 99 ऐवजी 100 वजा 1 घेतलेले. ही संख्या अशी घेतली आहे. मग 100 गुणिले 49 आणि 1 गुणिले 49 आणि मग ह्या पद्धतीने आपण हे सॉल्व केलेले. आणि मग इथे या दोन्हीचा गुणाकार घेतला 4900 आणि वजा 49 अधिक 48 म्हणजे वजा 1. मग आता 4900 मधून 1 वजा केले 4899 भागिले 49 गुणिले 245. त्याच्यानंतर आपल्याला मग इथं गुणाकार करायचा आहे. पण आता हे अंशस्थानी अंक आहेत. आता 4899 ला 49ने भाग जात नाही. तर आता 49 ते 245ला आपल्याला भाग देता येतो का बघायचं आहे. तर इथे आपण आधी भागाकार करायचा आणि मग त्याचा गुणाकार करायचा. तिथे 245ला आपण 49ने भाग घेतला. 49 गुणिले 5 म्हणजे 245. भाग कितीचा गेला 5चा गेला. मग नंतर गुणाकार करायचा 4899 गुणिले 5 म्हणजे 24495.